WPLच्या इतिहासातली पहिली सेंचुरियन आपल्याला आता बघायला मिळालेली आहे आणि ती ठरली नॅट सेव्हरब्रंट. मुंबई इंडियन्स आणि इंग्लंडची प्लेअर नॅट सेव्हरब्रंटने आरसीबीच्या मॅचमध्ये 57 बॉलमध्ये सेंचुरी मारलेली आहे आणि WPLच्या इतिहासातली पहिली प्लेअर बनलेली आहे जिने 100चा आकडा पार केलेला आहे. नॅट सेव्हरब्रंट ही जपानमध्ये जन्मलेली इंग्लंडसाठी खेळणारी प्लेअर आहे आणि तिला लहानपणापासूनच खेळातली आवड म्हणजे फुटबॉल, बास्केटबॉल असे खेळ सुद्धा ती खेळलेली आहे. आणि नॅट सेव्हरब्रंट ही इंग्लंडमध्ये आल्यावर साधारण 15-16 वर्षाची असताना तिने क्रिकेटची करिअरची सुरुवात केली. सरी क्रिकेटसाठी खेळायला लागली आणि 2013 साली तिने इंग्लंड डेब्यू सुद्धा केला आणि ती त्याच वर्षी वुमेन्स क्रिकेटमधली इंग्लंडसाठीची T20 मध्ये हॅट्रिक घेणारी पहिली खेळाडू सुद्धा ठरली. तशीच 2017च्या वर्ल्ड कपमध्ये ती ॲज प्लेअर म्हणून खेळली आणि तो जिंकली सुद्धा, ज्याच्यात त्यांनी इंडियाला फायनलमध्ये हरवलं. आणि 2021 मध्ये ती पहिल्यांदा व्हाईस कॅप्टन झाली आणि 25 मध्ये आता ती फुल टाइम कॅप्टन सुद्धा आहे इंग्लंड क्रिकेट टीमची. पण नॅट सेव्हरब्रंट मुंबई इंडियन्ससाठी जी तिने आरसीबी विरुद्ध सेंचुरी मारली ती इतकी जास्ती महत्वाची होती कारण मुंबईसाठी ही डू ऑर डाय मॅच अशी होती आणि ह्या मॅचला जर मुंबईने काही केलं नसतं तर त्यांचे चान्सेस खूपच अवघड होते WPLच्या प्ले ऑफ्समध्ये पोहोचण्याचे. तसंच हेली मॅथ्यूज जी तिच्या मुंबई इंडियन्स मधली ओपनर आहे तिने सुद्धा हाफ सेंचुरी केली आणि विकेट सुद्धा घेतल्या आणि हेली मॅथ्यूज आणि नॅट सेव्हरब्रंटनी 131 रनची पार्टनरशिप केली आणि मुंबईनी आरसीबीला 200 रन्सचं टार्गेट दिलं होतं चेस करायला आणि आरसीबी हे 35 वर 5 आउट होते एका पॉइंटला 5 ओव्हरच्या आसपास. आणि तिथून सुद्धा नडीन डी क्लर्क आणि भारताची यष्टीरक्षक रिचा घोष या दोघींनी एक पार्टनरशिप केली. रिचा घोषने शेवटच्या काही ओव्हर्समध्ये तर इतकी चांगली क्लोज नेली होती मॅच आणि आरसीबी ही फक्त 15 रननी हरली. आता आरसीबी जर मोठ्या मार्जिननी हरली असती तर त्यांचा नेट रन रेट कमी झाला असता आणि आपल्याला बघायला मिळालं असतं आणखीन वर खाली टेबलमध्ये बघायला मिळू शकलं असतं जर नेट रन रेटवर गोष्टी आल्या असत्या. पण आता मुंबई ही परत सेकंड पोझिशनवरती गेलेली आहे आणि हे पॉईंट्स टेबल खूप चांगल्या पद्धतीने पॉइज्ड आहे. दिल्ली पण आहे, मुंबई पण आहे, रनमध्ये बऱ्यापैकी चांगले टीम्स आहेत. आरसीबी शेवटची मॅच जिंकले तर डायरेक्ट फायनलला जाणार आहेत आणि हा होता बेसिकली नॅट सेव्हरब्रंटचा उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि मुंबई इंडियन्सची डू ऑर डाय मॅच मधली कमाल विक्ट्री.